नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या मालिकेच्या 27 नोव्हेंबरच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मामी राजेशला म्हणत असते, माहेरी गेली म्हणल्यानंतर असं काहीतरी आपण करायला पाहिजे ज्यामुळे ती परत या घरात येणारच नाही. आता त्यानंतर अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तिला बोलण्यासाठी अर्णव ईश्वरीच्या माहेरी आलेला असतो. तर ईश्वरी लगेच अर्णवला म्हणते, मला माहिती आहे ना तुम्हाला काय बोलायचं आहे. तुम्ही एवढं माझ्या मागे मागे आलात म्हणजे अंजली ताईंकडून तुम्हाला खरं काय ते कळलं असणार आहे. त्यामुळे तुमचं सॉरी ऐकण्याची तर मला बिलकुल हौस नाही आहे. तर अर्णव म्हणतो, मी तुला इथे सॉरी म्हणायला नाही आलो. आता हे पाहून तर ईश्वरीला आश्चर्यच वाटतं आणि ती म्हणते, मग इकडे घरी अंजली मामीला म्हणत असते, तू जातीयस ना उद्या ईश्वरीकडे. तर लगेच मामी म्हणते, नाही ग. तर मामा म्हणतो, यावेळी मी तुझं काही एक ऐकणार नाही, तुला यावंच लागेल. आणि आता तिथून अंजली आणि मामा दोघेही जातात. तर वल्लरी आता जराशी घाबरलेली असते, कारण तिला ईश्वरीच्या आईसमोर जायचं नसतं. तुम्हाला काय वाटतं, आता घरचे वल्लरीला ईश्वरीच्या घरी घेऊन जातीलच का? आणि जर वल्लरी आणि ईश्वरीची आई दोघी एकमेकींसमोर आल्या तर काय घडेल हे पाहायला खरंच खूप रंजक ठरणार आहे. तर आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू पुढील भागात.